महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांचे कर्मचारी आजपासून 3 दिवस संपावर. खासगीकरणाविरोधात कर्मचारी एकवटले तर मेस्मा लावण्याचा महावितरणचा इशारा. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत राजभवनात बैठक तर सीईओ फोरमसह ग्लोबल फिनटेक फेस्टिवलमध्ये सहभागी होणार. दिवाळी आधीच मुंबईकरांना गिफ्ट. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा आणि मेट्रो 3च्या शेवटच्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. मोदींकडून भाषणामध्ये दिबा पाटलांच्या कार्याचा गौरव. अहिल्यानगरमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची आज सभा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओवेसी काय बोलणार याकडे लक्ष. दारूवाले आणि मटक्यावाल्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्राला वेठीस धरणार का? छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल. जरांगेंना दंगली घडवायची असल्याचाही आरोप. गुंड निलेश घायवळच्या भावावर गंभीर गुन्हे असताना गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून शस्त्र परवाना देण्याची शिफारस. पडताळणीनंतरच परवाना दिल्याची कदमांची कबुली तर विरोधकांनी कदमांना घेरलं. पुणे रिक्षा अपघात प्रकरणामध्ये माझा दोष नाही, मला जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय, गौतमी पाटीलचा आरोप. इमारतीच्या 22व्या मजल्यावरून सिमेंटचा ब्लॉक डोक्यामध्ये पडून तरुणीचा मृत्यू. जोगेश्वरीच्या मजासवाडी परिसरातली घटना. बिल्डरनं सुरक्षा जाळी बसवली नसल्याचा आरोप. नागराज मंजुळेंच्या झुंड चित्रपटामधल्या बाबू छत्रीची नागपूरमध्ये हत्या. दारूसाठी मित्राकडूनच प्रियांशू छत्रीचा खून. आरोपी ध्रुव साहू अटकेत. मधुरामधून कोकेनच्या तस्करीचा डाव उधळला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 21 कोटी 78 लाखांचा कोकेन जप्त. आफ्रिकन प्रवाशाला बेड्या.